त्यावरी बेडी कृपन्नतेची हातकडी हे कुटुंब आधारीची बांधवडी त्याईवरी बरडी नित्य विषय त्या ठिकाणी असणार कुटुंबानं बांधलंय सगळं माझं माझं कुटुंबाचं असणार पालन पोषण करायचं आणि ते झाल्यानंतर कडी त्या ठिकाणी कडी कोणती लावली म्हणतात पुन्हा असणार हातकडी म्हणायला हरकत नाही कोणती महाराज ती हातकडी म्हणलात तर कोणती विषयाची विषय असणारे लागलेत पाठीमाग हे पाहिजे ते पाहिजे पंखा पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे हे विषयाचा भोगामध्ये आणि असणारा हे जीव अडकिलाय बर का असं नाद बाबा या ठिकाणी वर्णन करता त्या कठीणपणाचे विंदना बाबा 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 आता लय झालं काय सांगितलं नाद बाबाने ह्या कडी कशा प्रकारची लावली म्हणले या माया मोहानं ज्या आई वडिलांना असणार जन्म दिला लहानाचं मोठं केलं आणि त्या आई वडिलाला असणारा या ठिकाणी सोडून दिलाय आणि पत्नी असणारी सर्वस्व होऊन बसली आणि पत्नी सर्वस्व होऊन बसल्यामुळं या ठिकाणी असणार सर्व असणार माया मोहाच्या पाशामध्ये अडकला गेला आणि विषयाच्या पाठीमाग लागून शेवट असणार माता पितांची असणारी सेवा घडली नाही नरक आज भोगावा लागला मायवा वा वा आई वडिलांची असणारी एवढी असणारी सेवा करून लहानाचं मोठं करून सुद्धा आणि सर्व असणार त्या ठिकाणी ज्ञानदान करून सर्व सांभाळ करून शेवटला असणार आई वडिलाला असणार सोडून दिलं पत्नीचं असणार त्या ठिकाणी प्रेम पत्नीविषयी प्रेम निर्माण केलं आणि त्या ठिकाणी आई वडिलाला असणार वृद्ध आश्रमात पाठवलं अशा प्रकारचा असणारा हा मोहपास या जीवाच्या पाठीमागे लावलाय पण जर भगवंताची कृपा जर झाली तर हा जीवपास असणारा भगवंत कृपा झाल्यानंतर तुटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं नाद बाबा या ठिकाणी वर्णन करतात